बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात बातमी सविस्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबतच्या गळा भेटींवरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटलाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या डिप्लोमसीची नक्कल करत केलेल्या टीकेनंतर आता भाजपने थेट काँग्रेसच्या इतिहासाचीच पाने उघडून जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जुने फोटो ट्विट करत राहुल गांधींवर बोचरा वार केलाय। राहुल गांधी यांच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निशाणा साधलाय। पंतप्रधान मोदींचे मिठ्या मारण्याचे परराष्ट्र धोरण। राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका। राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपने दाखवले इंदिरा गांधींचे फोटो। काँग्रेसच्या रचनात्मक राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार निशाणा साधला होता। आंतरराष्ट्रीय स्तरावर मुत्सद्देगिरी दाखवण्याऐवजी पंतप्रधान मोदी केवळ जागतिक नेत्यांना मिठ्या मारतात आणि हेच त्यांचे परराष्ट्र धोरण आहे अशी टीका राहुल गांधींनी केली होती। एवढेच नाही तर त्यांनी मंचावर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारून पंतप्रधान मोदींची नक्कलही करून दाखवली। राहुल गांधी यांनी केलेल्या या टीकेनंतर आता यावरून राजकीय वातावरण तापलंय। इनका पता नहीं कहां से इनके दिमाग में घुस गया, अब अजीब चीजें घुस जाती है, बट इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस। अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा कि भाई फॉरेन पॉलिसी का मतलब इमेजिन द इग्नोरेंस। राहुल गांधी यांच्या या टीकेला भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी जुन्या फोटोंचा दाखला देत प्रत्युत्तर दिलंय। निशिकांत दुबे यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे क्युबाचे क्रांतिकारक नेते फिडेल कॅस्ट्रो आणि पॅलेस्टिनी नेते यासिर अराफत यांच्यासोबतच्या प्रसिद्ध गळाभेटीचे ऐतिहासिक फोटो शेअर केले। सोबतच 8 वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वतः लोकसभेत पंतप्रधान मोदींना मारलेल्या मिठीचा फोटो शेअर करत राहुल गांधीजी या गळाभेटीला काय म्हणणार असा सवाल उपस्थित केला आहे। या राजकीय मिठीबाबतच्या वादानंतर इंदिरा गांधींच्या त्या प्रसिद्ध गळाभेटीचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आलाय। नवी दिल्लीत झालेल्या 7व्या अलिप्ततावादी परिषदेदरम्यान क्युबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अनपेक्षितपणे सर्वांसमोर मिठी मारली होती। त्या काळात 140हून अधिक देशांच्या प्रमुखांसमोर घडलेला हा प्रसंग आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत एक ऐतिहासिक आणि गाजलेला क्षण मानला जातो। पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेचे प्रमुख यासिर अराफत आणि इंदिरा गांधी यांच्यात अत्यंत आपुलकीचे आणि कौटुंबिक संबंध होते। अराफत इंदिरा गांधींना नेहमी आपली मोठी बहीण मानत असत आणि दिल्ली दौऱ्यात त्यांनी अनेकदा इंदिरा गांधींची भेट घेत गळाभेट घेतली होती। असे संदर्भ आता या नव्या वादाच्या राजकारणावरून समोर आले आहेत। राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर टीका केली आहे। राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो अशोभनीय आहे। त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा तर अपमान केलाच, त्याशिवाय इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखांचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी अपमान केला अशी छिछोरेगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती। गल्लीतले नेतेही अशा प्रकारे वागत नाहीत। राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागायला हवी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे। ज्या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याचवेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला, या देशामध्ये अशी छिछोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती। गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीने वागत नाहीत। खरं म्हणजे माझं तर असं मत आहे
की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे. राहुल गांधी यांच्या टीकेनंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला असून राहुल दिवसाच्या निमित्ताने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.